हाय मॉम्स, मी डॉक्टर प्रतीक्षा. आज आपण बघणार आहोत हिवाळ्यात लहान मुलांची तब्येत छान राहण्यासाठी 7 सोप्या सवयी. या सवयी लहान मुलांना सहज करता येतील आणि डेली केल्याने त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग सुद्धा होईल. सवय पहिली म्हणजे हायड्रेशन. लहान मुलांनाच नाही पण मोठ्यांना सुद्धा हिवाळ्यामध्ये तहान लागत नाही. पण थंडीमध्ये लहान मुलांना सकाळी कोमट पाणी द्या, जेणेकरून खोकला कमी होईल आणि याच्यामुळे हेल्थ पण किंवा शरीर पण थोडंसं हलकं वाटतं. थंड पाणी द्यायला मात्र अव्हॉइड करायचं. दुसरी सवय म्हणजे मुलांना ॲटलीस्ट 10 to 20 मिनिट्स कोवळ्या उन्हात बसू द्यायचं, म्हणजे सन बाथिंग घ्यायला सांगायचं. याच्यामुळे काय होतं, तर मुलांना व्हिटॅमिन डी यातून मिळतं आणि त्यामुळे त्यांची इम्युनिटी सुधारते, हाडं बळकट होतात आणि त्यांचा मूडही चांगला होतो. आता तिसरी सवय म्हणजे मुलांच्या आहारात 1 चमचा तूप ठेवायचा. हिवाळ्यामध्ये तूप अतिशय मुलांसाठी उपयुक्त असतं. याच्यामुळे ड्राय, खोकला वगैरे कमी होतो आणि मुलांना पचनमध्ये हेल्प होते. आता चौथी सवय म्हणजे दिवसभर मुलं पोल्युशन, धूळ याच्यामध्ये राहत असतात. त्यामुळे रात्री झोपताना त्यांना नॉर्मल सलाईन चे ड्रॉप नोजमध्ये टाकले किंवा नॉर्मल स्टीम दिली, तर त्यांना ड्राय कफिंगमध्ये रिलीफ मिळते आणि त्यांचा श्वास मोकळा होतो. आता 5वी सवय कोणती? तर मुलांच्या आहारामध्ये 1 फ्रूट किंवा 1 बाउल भाज्या हे ठेवायचं आहे. याच्यामुळे मुलांना व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मिळतात आणि त्यामुळे मुलांची नॅचरली इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते. पण पॅक्ड फूड अव्हॉइड करायचं. आता 6वी सवय म्हणजे मुलांना 3 ते 4 मिनिट वज्रासनामध्ये बसायला सांगायचं. याच्यामुळे मुलांची पचनशक्ती सुधारते, गॅस कमी होतो आणि याचा थेट परिणाम इम्युनिटीवर होतो. तर 7वी सवय कोणती? तर शांत झोप. मुलांची इम्युनिटी रात्री झोपल्यानंतर रिपेअर होत असते. त्यामुळे शांत झोप ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते आणि याच्यासाठी मुलांना रात्री झोपायला जाण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ घालायची, रूम शांत ठेवायची आणि स्क्रीन टाईम ॲटलीस्ट 1 ते 2 तास आधी बंद करून ठेवायचा. आता होमिओपॅथीचा कसा रोल असेल, तर अ, होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन आहेत, पण मी काही थोडक्या मेडिसिन तुम्हाला करण्यासाठी सांगू शकते. प्रदूषण असेल आणि प्रदूषणामुळे मुलांना खोकला होत असेल, तर तुम्ही आर्सेनिक अल्बम यूज करू शकता किंवा मग सारखं-सारखं सर्दी वगैरे होत असेल, तर फेरमपॉज सारखी मेडिसिन यूज करू शकता. पण मोस्ट ऑफ टाईम तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मेडिसिन घ्यावं. या 7 सवयी जर तुम्ही डेली करत असाल, तर तुमच्या मुलाची इम्युनिटी हिवाळ्यात स्ट्रॉंग होईल आणि जर तुम्हाला तुमच्या मुलासाठी स्पेशल विंटर इम्युनिटी प्लॅन हवा असेल, तर कमेंट करा विंटर. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.